हे बघ सारिका, दुष्यंत तर पळून गेलाच आहे आणि या सगळ्या मागे जे आहेत सुजित, संचिता यांना शिक्षा मिळणारच आहे. सोबत तुलाही शिक्षा मिळेल. आता तू ठरव तुला काय करायचं ते. ठरवतीयस ना? मणी सर, आपण एक काम करूयात, हिला घेऊन आपण पोलिसातच जाऊयात. चल. नाही 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 नाही, मी उद्या सगळ्यांसमोर कबूल करते की सुजित आणि संचितानेच दुष्यंतला तुमच्या घरात प्लांट केलं होतं. म्हणजे दुष्यंत स्वानंदीशी लग्न करेल आणि तिला दूर कुठेतरी घेऊन जाईल. नक्की? हो नक्की. मी येते. बाय. स्वानंदी, मणी कुठे? त्याला ब्रेकफास्ट करायचा नाहीये का? येते. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ये बस बस, नाश्ता करायला. हो. काय रे सुजित, दुष्यंत बद्दल काही कळलं? म्हणजे तो कुठून आला होता, कोणी पाठवलं होतं, त्याचे साथीदार कोण आहेत वगैरे वगैरे? पोलीस तपास घेत आहेत ना मणी. पोलिसांना कळलं की ते आपल्याला कळवणारच आहे. आणि मी काय म्हणतो, सोड ना, जाऊ दे ना. फ्रॉड होता तो एक नंबरचा, पळून गेला. आपल्या कोणाला काही झालं नाही ना, ते महत्वाचं आहे. कम ऑन, वी शुड मूव्ह ऑन नाउ. बस. मणी, सकाळी सकाळी तू दुष्यंतची चौकशी का करतोयस? नाही, त्याचं कारण असं की पोलिसांपेक्षा आधी आपल्याला काही गोष्टी कळतात ना. म्हणजे एक छान गोष्ट सांगतो. एक आटपाड गाव होतं. त्या गावामध्ये एक छानसं जोडपं होतं. समाधानाने आनंदाने जगत होतं. नशिबाने घेतलेल्या प्रत्येक परीक्षेला, संकटाला हे गुण्या गोविंदाने सामोरं जायचे आणि त्यावर मात करायचे. अचानक एक दिवस एक खलनायक आला. त्या दोघांना वेगळं करण्यासाठी, त्यांच्यात फूट पाडण्यासाठी. बरं, हा खलनायक काय स्वतःहून आला नव्हता बरं का. त्याला कोणीतरी आणलं होतं. त्या जोडप्याला वेगळं करण्यासाठी. नक्की काय म्हणायचंय तुला मणी? मला हे म्हणायचंय की तिकडे पोलीस दुष्यंतची पाळंमुळं शोधतायत, पण दुष्यंत या घरात कुणामुळे आला हे मला कळलंय. योग्य व्यक्ती सापडलीत, तसे पुरावे पण सापडलेत. मणी, तुझी ही संदिग्ध कथा थांबव आता. पोलीस तपास करतायत ना, आपल्याला कळेलच ना काय खरं काय खोटं काय ते. मला इथेच म्हणायचंय साहेब, पोलिसांनी त्यांचा शोध थांबवला तरी चालेल, कारण आता खरे लोक मला सापडलेत ना. तुम्ही चालू ठेवा तुमचं बोलणं. मी निघतो, मला एक अर्जंट काम आहे. एक्सक्यूज मी. मणी, दुष्यंतचे खोटे कागदपत्र बनवून त्याला या घरात आणण्यामागे तुझा आणि संचिताचा हात आहे. आणि यासाठी मी पोलिसांना फोन करणार आहे. मी माझ्या पद्धतीने हँडल केलंच असतं, पण मला कायद्याने जायचंय.
त्यामुळे कायदा तुम्हाला शिक्षा करेल. अँग्री यंग मॅन, हे जे काय आरोप करतोयस आमच्यावर, हवेत गोळीबार करतोयस का पुरावा आहे तुझ्याकडे? काय कायद्याने आम्हाला शिक्षा व्हायची असेल ना तर पोलीस पुरावे मागणार, ते आहेत तुझ्याकडे? बरोबर आहे. गुन्हा सिद्ध होण्यासाठी आपला कायदा पुरावा मागतो ना, आहे माझ्याकडे. सबळ पुरावा आहे तुमच्या पापांचा. सारिका, सारिका, हे बघ, अजिबात काळजी करू नकोस. घाबरण्याचं काही कारण नाहीये. फक्त जे काही खरं आहे ना ते बिंदास बोल. मला सांग, दुष्यंत या घरात येण्यामागे सुजित आणि संचिता या दोघांचा हात होता ना? नाही, तो स्वतःच आला होता. यांचा त्याच्या येण्याशी काहीच संबंध नाही. सारिका, अगं का खोटं बोलतीयस तू? तू कालच कबूल केलं होतं ना की सगळ्यांसमोर खरं सांगणार म्हणून. साहेब, मी माझ्या पोटातल्या बाळाची शपथ घेऊन सांगते, इनेच आम्हाला सांगितलं होतं की या सगळ्यांमध्ये सुजित सर आणि संचिता मॅडमचा हात आहे ते. सारिका, अगं प्लीज खरं बोल. दुष्यंतला इथे कोणी आणला होता? काल जे आम्हाला सांगितलं ना हे सगळं सांग यांना. प्लीज प्लीज घाबरू नको, प्लीज खरं बोल. मी खरंच बोलते. तुम्ही दोघं मला खोटं बोलायला का लावताय? मी सांगितलं ना, सुजितचा आणि संचिताचं दुष्यंतच्या येण्यामागे काहीच हात नाहीये. संजुड्या, ती सारिका जरा स्वतःला जास्त शहाणी समजत होती ना, आपल्याला धमकावायला आली होती. आपल्याला. हो रे, मला साधी वाटली होती ती, पण फारच अग्रेसिव्ह निघाली. काय तर म्हणे दुष्यंताने केलेल्या कामाचे पैसे हवेत म्हणून. शहाणी मोठी आली होती आपल्याला घाबरवायला, पण झालं काय? आपल्याची पंगा घेतल्यावर काय होतं? स्वतःच घाबरली आणि निघून गेली. मूर्ख. पण सुजित, आता ती हिम्मत नाही करणार परत इथे येण्याची. इतकी घाबरली होती ती. पण जाताना शाप देऊन गेली रे. अशी ना थोबडं बाबीशी वाटत होती तिला. पण जाऊ दे बाबा, एक चॅप्टर संपला आपल्या आयुष्यातला. खरंच. एक्झॅक्टली. बेबी, आता चिल मार. मी चिलच मारतोय बेबी. तुझी गाडी भरू? नाही, आज मूड नाहीये. डॅड. डॅडचा फोन आत्ता? बरं बघ काय म्हणतात. येस डॅड, बोला. सुजितराव,
तुम्हाला बेसिक गोष्टी हँडल करता येत नाहीत? काय झालं डॅड? मी हे विचारायला फोन केलाय की तुम्ही तिकडे काय गोंधळ घातलाय? गोंधळ? कुठला गोंधळ डॅड? कसला गोंधळ आहे मला माहिती नाहीये. मणीचा मला फोन आला होता की तो उद्या सगळ्यांच्या समोर खूप मोठं सत्य आणणार आहे. आता ते सत्य काय आहे हे त्याला आणि तुम्हालाच ठाऊक. मला तर खात्री आहे तुम्ही काहीतरी मूर्खपणा केलेला असणार आहे आणि त्याच्या हाती काहीतरी मोठा पुरावा लागलेला असणार आहे. हे बघा, तुम्ही वेळीच हे सगळं निस्तरा, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होऊन बसेल. हो येस डॅड, डोंट वरी. मूर्ख आहेत दोघंही. काय म्हणाले? आपण कुठला तरी गोंधळ घातलाय आणि मणी काहीतरी आपलं सत्य सगळ्यांसमोर, जे आपल्याला ठाऊक आहे. अशी कुठली गोष्ट आहे जी आपल्याला ठाऊक आहे आणि मणी? सत्य? कुठलं सत्य? सारिका. सारिका? आता मात्र हद्द झाली. हा, स्वतःचं खोटं लपवण्यासाठी स्वतःच्या पोटातल्या बाळाची खोटी शपथ घेणारी स्वार्थी आई मी पहिल्यांदा बघतीये. लाज कशी वाटत नाही का तुला? आई खोटं बोलत नाहीये, ही सारिका खोटं बोलतीये. हिने काल आम्हाला सांगितलं होतं की या सगळ्यांमध्ये संचिता मॅडम आणि सुजित सरांचा हात आहे. स्वानंदी बास, तुला मला आणि सुजितला शिक्षा द्यायची असेल, आमची बदनामी करायची असेल, अगदी आमचं नाव जरी खराब करायचं असेल तरी आम्हाला सांग, आम्ही त्याचा आनंदाने स्वीकार करू. पण तुझ्या बाळाला का तू त्रास देतेस? अगं निष्पाप आहे ते. खोट्या शब्दात काय घेतेस? का हे सगळं कशासाठी? जन्माला यायच्या आधी तू हे सगळं करतेस, त्या बाळाला काही झालं तर काय होईल? अगं संचिता मॅडम प्लीज, तुम्ही माझ्या बाळाबद्दल तर बोलूच नका. तुम्ही त्याच्याबद्दल काय विचार करताय काय नाही ना हे चांगलंच माहिती आहे मला. मग तुला हेही माहित असेल, जी बाई बाळ पोटात असताना खोटं बोलते, खोटं वागते, तिचं मूल सुद्धा खोटारडं आणि फ्रॉडच जन्माला येतं. कारण खोटारडेपणाचे संस्कार ती मुलं आईच्या पोटात असताना शिकून आलेली असतात. संचिता, तोंड सांभाळून बोल. सुजित, तुझ्या बायकोला सांग. म्हणे तू तुझ्या बायकोला समजा. काय चुकीचं बोलते ती? प्रत्येक वेळेला आमच्यावर खोटे आरोप करत असता आणि आता तर डॅड आमच्यावरचे खोटे आरोप खरे आहे ते सिद्ध करण्यासाठी ही बाई स्वतःच्या पोटातल्या बाळाची शपथ घेते, ती पण खोटी. मणी, तू समजाव तुझ्या बायकोला. स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या बाळाची खोटी शपथ घेऊ नको म्हणून. ओके? अरे पण स्वानंदी खोटं बोलतच नाहीये, खोटं ही बोलतीये. हो का? मग बाळाला जर काही त्रास झाला ना तर प्रूव्ह होईल की तुझी स्वानंदीच खोटं बोलतीये. संचिता मॅडम बस, एक शब्द ऐक. स्वानंदी, म्हणे सर काय होतंय? म्हणे हिला रूम मध्ये घेऊन जा. हो स्वानंदी चल. म्हणे सर ऐक. ठीक आहे ना, काही घाबरण्यासारखं नाहीये ना काही? आता तरी सगळं ओके आहे, पण मला वाटतं स्वानंदीने कसला तरी स्ट्रेस घेतला. प्लीज तिला स्ट्रेस येईल असं काही घरात घडू देऊ नका.
हे असं सारखं होत राहिलं तर त्याने बाळाला धोका पोहोचू शकतो. प्लीज काळजी घ्या. मला सांगा नक्की काय झालं होतं? म्हणजे स्वानंदीला इतका स्ट्रेस कसा आला? नाही म्हणजे मला कारण कळलं तर स्ट्रेस किती सिव्हिअर होता हे कळेल आणि मला ट्रीटमेंट करणं सोपं जाईल. म्हणजे नाही, ऍक्च्युली घरगुती वाद होते, बाकी काही नाही. अच्छा. खरं तर म्हणजे शेवटच्या काही महिन्यांमध्ये घरात खूप आनंदी वातावरण असायला पाहिजे. वाद भांडण वगैरे असू नयेत घरात. स्वानंदी, तू स्वतःला जप. फिजिकल बरोबर मेंटल आणि इमोशनल हेल्थकडे पण लक्ष दे. मन प्रसन्न नसेल, स्ट्रेस असेल तर ह्या सगळ्याचा वाईट परिणाम बाळावर होईल. त्यामुळे काळजी घे. चल येते. बरं वाटतंय? आई सूप घेऊन येते तुमच्यासाठी. ते प्यायल्यानंतर आराम करा, झोप काढा मस्त. शालिनी, संचिता, बोलताना जरा तरी भान ठेवत जा. अरे विषय काय होता, कुठे नेलात तुम्ही? त्या स्वानंदीच्या बाळाबद्दल बोलायची काय गरज होती? उगाच त्याला मध्ये ओढलत तुम्ही. आणि म्हणून स्वानंदीला किती त्रास झाला त्याची काही गरज नव्हती. अरे डॉक्टर, स्वानंदीची तब्येत कशी आहे? ठीक आहे ना? हो, ती ठीक आहे. ऐकलत? झालं समाधान? सगळं ठीक आहे म्हणाल्या डॉक्टर. नाटक स्वानंदीची. डॉक्टर, तुम्ही आलाच तर संचिताला पण तपासा ना. संचिता, चेकअप करून घे डॉक्टरांकडनं. मम्मा काय गरज आहे? आत्ताच मध्ये आपण चेकअप केलं होतं ना. सारखं सारखं कशा? अगं गरज नाही कसं म्हणतेस? तू प्रेग्नंट आहेस आणि नियमित चेकअप करणं जरुरी असतं. बरोबर बोलते ना मी डॉक्टर? मम्मा मी काय बोलू आता? यांना सांगू का तुमची सून प्रेग्नेंट नाहीये म्हणून आणि मी तिचे खोटे रिपोर्ट बनवले होते? मी हिच्या नादी लागून खोटं बोलले. माझ्या व्यवसायाशी तर ती प्रतारणा आहेच एक प्रकारे. मला त्याची शिक्षा आज ना उद्या एक दिवस भोगावीच लागेल. मॅडम, मला तुमच्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय. माझ्याशी? काय, बोला ना. मम्मा संचिता, चक्कर. अहो ही उठत पण नाहीये, बघा ना. डॉक्टर, बरं झालं तुम्ही आहात ते. चेकअप करा ना हिचं. संचिता, संचिता, संचिता उठ. चल वरती चल. डॉक्टर चला ना तुम्ही पण, बघा हिला काय झालंय. हो हो, आपण आत घेऊन जाऊया तिला. या. हो हो, चल चल संचिता. संचिता, हळू चल, हळू हळू. काय ग, चक्कर कशी आली तुला? अगं संचिता, संचिता, बस बस, इकडे बस, हळू बस. टेकून बस, पाय वरती घे. हा संचिता, संचिता उठ ना. अगं डोळे उघड. डॉक्टर, हिला बघा ना काय झालंय. मला खूप टेन्शन आलंय. संचिता, थांबा मी तपासते.
हार्टबीट्स तर नॉर्मल आहेत आणि पल्स रेट पण ओके आहेत, बाकी वायटल्स पण ठीक आहेत. पण मला कळत नाहीये की चक्कर का आली. एनिवे, तुम्ही एक काम करा, घरात बिस्किट वगैरे असतील ना तर ती घेऊन या. काय होतं ना, म्हणजे पोटात काही नसेल ना तरी सुद्धा चक्कर येऊ शकते. बरं बरं, मी लगेच घेऊन आले. काय करतेस हे? सोड संचिता. हेच मी तुला विचारायला हवं, खाली काय सांगणार होतीस मम्मांना? मी प्रेग्नंट नाहीये, खरं सांगणार होतीस? हो, मी एक डॉक्टर आहे आणि माझ्या प्रोफेशनचा तो महत्वाचा भाग आहे खरं बोलणं. म्हणजे पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकांना दिशाभूल न करणं हेच माझं कर्तव्य आहे. गेल्या वेळी तुझ्या बोलण्यामुळे मी नाटक केलं आणि खोटं बोलले. माझं मन मला खातंय आणि आता मी खोटं नाही बोलणार. मन खातंय ना, मग खाऊ दे. कारण जर तू खरं बोललीस ना, थोबाड उघडलंस ना, तर तुझ्या मनाला उपाशी राहावं लागेल. कारण ते जे मन जिला खातंय ना, त्याला मी जिवंत नाही सोडणार आहे. तू विसरलीस का? मी संचिता सरपोतदार आहे, खासदार बालचंद्र सरपोतदारांची सून. आणि आणखी एक गोष्ट, या सगळ्यात मी एकटी इन्व्हॉल्व नाहीये. स्वतः सरपोतदार साहेब सुद्धा आहेत. त्यामुळे तोंड नाही उघडायचं. तुम्ही नका इतका विचार करू. नाही, तुम्ही ठीक आहात याचा आनंद आहे मला, पण मला ना त्या पोरीचा राग आलाय. सगळ्यांसमोर खोटं पाडलं तिने. आई, काल तिने आमच्या समोर मान्य केलं होतं, सगळ्यांसमोर कबूलही करणार होती ती. काय एका रात्रीत काय झालं देव जाणे. जे झालं ते झालं, आता त्यावर विचार करून काय फायदा. आपण संचिता आणि सुजित सरांना ओळखतोच ना, ते स्वतःला वाचवायला काही करू शकतात. त्या दोघांनी तिला प्रेशराईज केलं असणार, म्हणून ती सगळ्यांसमोर खोटं बोलली. आपण तरी सुजित आणि संचिताने त्या दुष्यंतला आणलं. हा काय साधा छोटा मोठा गेम नाहीये, नक्कीच काहीतरी मोठं कारण असणार आहे. त्यांना जर आपल्यात भांडणं लावायचे होते तर याआधी त्यांनी असे प्रयोग केलेत बऱ्याचदा. नाही म्हणजे दुष्यंतला आणून इतकं मोठं नाटक रचायची काहीच गरज नव्हती. यामागे त्यांचा काहीतरी वेगळा मोठा हेतू आहे जो आपल्याला जाणून घ्यायला हवा.